बदल होत असेल आणि खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी ज्यांना सत्तेशी टक्केशी काही घेणं देणं नाहीये, जर असे येतात तर 100% प्रश्न सोडवले जातात. आज तुम्ही म्हणाल तू तर नवीन आलेस, आम्ही तुझ्यात का विश्वास ठेवू, पण मी 15 वर्ष मला उगाच नाही लोकांनी निवडून दिलं आणि मी धर्म जातपात वापरत नाही. मी कामावर निवडून येते, एकच माझ्याकडे काम आहे. तर झालेल्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही तेवढा तर विश्वास करा. आणि मी सत्तेसाठी पण करत नाही, सत्ता मी लहानपणापासून बघितली, लाल बत्तीच्या गाड्या सगळंच बघितलं मी. टक्केवारीशी मला काही घेणं देणं नाही, मी ठेकेदार नाही. म्हणून हा रस्ता करून केवढे पैसे माझ्या खिशात जातात ते मला बघायचं नाही, त्याची काय मला कमी नाही. मला काम करण्यात समाधान मिळतो, काम करून समाधान मिळतो. आणि एकदा काम दिल्यावर ते चॅलेंज म्हणून मी घेते, आव्हान म्हणून, की आता मी घेणारच आणि केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. कारण का माझा वैयक्तिक विषय नाहीये. बऱ्याचदा मी गेले काही दिवस बघते सर की आमदार खासदार भाजपचे जेव्हा प्रश्न मांडतात विधानसभेत की ह्या कारखान्याला एवढे का नाही, कारखान्याला एवढे मिळालं पाहिजे, तेव्हा कुठेतरी त्यांचा स्वार्थ लपलेला असतो त्याच्यात. कारण का कुठेतरी त्यांच्या कारखान्याला कर्ज पाहिजे असतो किंवा त्यांच्या काहीतरी, म्हणून तो स्वार्थ. पण माझ्याकडे कारखाना नाही, बँक नाही, सोसायटी नाही, काय नाही, म्हणून मी कशासाठी मागू. आणि जेव्हा जेव्हा मी त्या विधानसभेत उभी राहिले तेव्हा मी माझ्या लोकांसाठी उभी राहिले, वैयक्तिक माझ्याकडे काहीच नाहीये माझ्याकडे. आणि म्हणून तुमचा विश्वास असायला पाहिजे की मी काम करीन. हा संघर्ष आहे, हा लढा आहे. मला तुमची साथ हवी, तुम्हाला माझी साथ हवी. हे आपण वेगळ्या बाजूनी नाही होत. मी